नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग ऑनलाईन कार्यशाळा यामध्ये मी अरविंद पवार, वरळी सिपेस, मनपा मराठी माध्यमिक शाळा वरळी, प्रभारी मुख्याध्यापक आपले सहर्ष स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, काल आपण खोद आणखी थोडेसे ही कविता बघितली। त्यानंतर आज आपण त्याच्या पुढील कविता आकाशी झेप घेरे ही कविता पाहणार आहोत। आकाशी झेप घेरे या कवितेचे कवी जगदीश खेबुडकर यांची आपण माहिती पाहूया। जगदीश खेबुडकर यांचा जन्म 10 मे 1932 मध्ये खेबवडे हळदी जिल्हा कोल्हापूर येथे झाला। 3 मे 2011 कोल्हापूर मध्ये त्यांचा मृत्यू झाला। प्रसिद्ध साहित्य कृती आणि या मराठी चित्रपटांसाठी त्यांनी आपली गाणी लिहिली आहे। महाराष्ट्र राज्य शासनाचा त्यांना 11 वेळा पुरस्कार मिळालेले आहेत। हे 11 पुरस्कार खालील प्रमाणे: पहिला गदिमा पुरस्कार, दुसरा कोल्हापूर भूषण पुरस्कार, तिसरा फाय फाउंडेशन पुरस्कार, चौथा साहित्य सम्राट पुरस्कार, पाचवा रसरंग फाळके पुरस्कार, 6वा व्ही शांताराम स्मृती जीवन गौरव पुरस्कार, 7वा शिवाजी सावंत पुरस्कार, 8वा बाल गंधर्व स्मारक समितीचा बाल गंधर्व पुरस्कार। त्यांना महाराष्ट्र शासनाचे 11 पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्या 11 पुरस्कारांची आपण माहिती पाहतोय। त्यापैकी हा 8वा बाल गंधर्व स्मारक समितीचा बाल गंधर्व पुरस्कार। त्यानंतर त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्यानंतर शाहू पुरस्कार आणि 11वा करवीर भूषण पुरस्कार। असे 11 पुरस्कार त्यांना महाराष्ट्र राज्याकडून प्राप्त झाले होते। तसेच त्यांना दूरदर्शन जीवन गौरव पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। तसेच कला गौरव पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेले आहेत। असे सर्व पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत। जगदीश खेबुडकर यांचं हे कार्य खूप मोठं आहे आणि या मोठ्या कार्यामुळेच त्यांनी लिहिलेली गाणी आणि त्या गाण्यांमुळे त्यांना मिळालेले हे सर्व पुरस्कार। त्यांची आपण घरची माहिती बघूया। त्यांचे वडील शिक्षक होते। शिक्षकाच्या नोकरीमुळे त्यांच्या सतत बदल्या होत असत आणि त्यांच्या वडिलांच्या सतत बदल्या होत असल्यामुळे खेबुडकरांचं प्राथमिक शिक्षण हे वेगवेगळ्या ठिकाणी झालं। त्यांचे वडील हे शिक्षक होते आणि शिक्षक असल्यामुळे त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत होती आणि वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत असल्यामुळे या जगदीश खेबुडकरांचे शिक्षण हे वेगवेगळ्या ठिकाणी झाले। त्यानंतर वयाच्या 16व्या वर्षी मानवते तू विधवा झालीस, मानवते तू विधवा झालीस हे खेबुडकर यांनी लिहिलेले पहिले दीर्घ काव्य आहे। त्यांनी महात्मा गांधींच्या खुनानंतर जेव्हा त्यांचं घर जाळले
तेव्हा त्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून हे काव्य त्यांना सुचले. जेव्हा महात्मा गांधींचा खून झाला होता, महात्मा गांधींचा खून झाल्याच्या नंतर त्यांनी त्या घरात, त्यांचं घर जाळलं गेलं आणि त्या घर जाळलेले असताना त्या घराच्या राखेकडे, त्या ढिगाऱ्याकडे पाहून ही कविता रचली होती असं त्यांचं सांगितलं जातंय. त्यानंतर त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, पोवाडा, अभंग व विविध प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. त्यांनी लोकसंगीतामध्ये, पोवाडामध्ये, अभंगमध्ये अशा विविध प्रकारामध्ये त्यांनी आपल्या रचना केल्या आहेत. जगदीश खेबुडकर हे पेशाने शिक्षक होते. त्यांचे पहिले गीत इसवी सन 1956 रोजी आकाशवाणीवरून प्रसारित झाले. त्यांचे पहिले चित्रगीत आणि पहिली लावणी मला हो मन त्यात लवंगी मिरची ही प्रदर्शित झाली. रंगल्या रात्री अशा या चित्रपटांची गीतं लिहिण्यासाठी त्यांना संधी वसंत पवार संगीतकार यांनी दिली होती. साधी माणसं, आम्ही जातो आमच्या गावा, कुंकवाचा करंडा अशा आदी चित्रपटांची त्यांनी गाणी अतिशय गाजलेली आहेत. 3.5 शक्तीपीठांचे वर्णन करणारे दुर्गा आली घरा हे सर्वात मोठे 16 मिनिटे कालावधीचं गाणं खेबुडकर यांनी लिहिलं. त्यांनी सुमारे 325 मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. 25 पटकथा, संवाद, 50 लघुकथा, 5 नाटके, 4 दूरदर्शन मालिका, त्यानंतर 4 दूरदर्शन मालिकांनंतर 4 टेलिफिल्म, 5 मालिका गीते, इतकी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली आहे. त्यांची सांगीतिक कारकीर्द 5 दशका इतकी मोठी होती. 5 दशक म्हणजे 50 वर्ष. 50 वर्ष त्यांची सांगीतिक अशी कारकीर्द होती. गदी माडगुळकर यांच्या नंतर इतका मोठा गीतकार कोणी झालेला नव्हता. गदी माडगुळकर नंतर इतका मोठा गीतकार कधी झालेला नव्हता. त्यांनी 2500पेक्षा अधिक गीते लिहिली. त्यांनी 2500पेक्षा जास्त गीते लिहिलेली आहेत. सुधीर फडके, पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर यांच्यापासून ते अलीकडच्या सोनू निगम पर्यंत सर्व नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. संत एकनाथांच्या रचनांना त्यांच्यावर खूप प्रभाव होता. 12 तांबे, कुसुमाग्रज, बाभ बोरकर, बासी मर्ढेकर या थोर कवींचा प्रभाव आपल्यावर असल्याचा खेबुडकर मानत. शेवटच्या काळात त्यांना आधार रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यावेळी त्यांनी उपचार चालू असताना सुद्धा गीते लिहिली. गीत लेखनाचे कार्य त्यांचे शेवटच्या क्षणापर्यंत चालूच होते. त्यांच्या कारकिर्दीत भालजी पेंढारकर ते यशवंत भालकर असे विविध 36 दिग्दर्शक, वसंत पवार ते शशांक पवार असे 44 संगीतकार यांच्या समवेत त्यांनी काम केले. ही झाली या कवितेचे कवी जगदीश खेबुडकर यांचा परिचय, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांची कारकीर्द आणि त्यांनी कुणासोबत काम केलं आणि कशा पद्धतीने केलं, संगीत क्षेत्रामध्ये, गायन क्षेत्रामध्ये गीत कसे लिहिली आणि त्यांची कशी गीत त्यांची प्रसिद्ध झाली याची आपण माहिती बघितली.
हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की ह्या जगदीश खेबुडकरांचं कार्य खूप मोठं आहे. जरी पेशाने शिक्षक असले तरीही त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला. अनेक संगीतकार, गीतकार, दिग्दर्शक यांच्यासोबत त्यांनी काम केली आणि मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव त्यांनी कमावलं. त्यांची गाणी, पिंजरा चित्रपटामधली गाणी त्यांनी लिहिली. त्या पिंजरा चित्रामधली गाणी जी आहेत ती आजही गाजलेली आहे आणि तो चित्रपट सुद्धा अतिशय प्रसिद्ध झाला होता, खूप गाजला होता. त्यांची गीतं खूप गाजलेली होती. ते जगदीश खेबुडकर पेशाने जरी शिक्षक असले तरी संगीत क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं मोठं नाव केलं. तर त्यांची कविता आकाशी झेप घेरे ही कविता आपण आता पाहूया. कवीने सुरक्षिततेचे परावलंबित वाचे कवच काढून टाकून स्व कष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा. कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात. प्रस्तुत कवितेमध्ये परावलंबित वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा. उत्तम यश मिळवून त्याचा निखळ असा आनंद घ्या, असा ते संदेश या कवितेमधून देत आहे. या कवितेचं आपण गायन करून घेऊया. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोळी सोन्याचा पिंजरा, सोळी सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोळी सोन्याचा पिंजरा, सोळी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा, सोळी सोन्याचा पिंजरा, सोळी सोन्याचा पिंजरा. तुझ पंख दिले देवाने, करविहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवीराने, जा ओलांडुनिया सरिता सागरा, सोळी सोन्याचा पिंजरा, सोळी सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोळी सोन्याचा पिंजरा, सोळी सोन्याचा पिंजरा. कष्टाविना फळ ना मिळते, तुझ कळते परिणा वळते, हृदयात व्यथाही जळते, का जीव बिचारा होई बावरा, सोळी सोन्याचा पिंजरा, सोळी सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोळी सोन्याचा पिंजरा, सोळी सोन्याचा पिंजरा. घामातून मोत
मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. अशा पद्धतीने ही कविता आहे. या कवितेचं गायन केलेलं आहे. आता यानंतर आपण या कवितेतील जे शब्दार्थ आहेत ते अवघड शब्दार्थ आपण पाहूया. तुझं भवती म्हणजे तुझ्या भोवताली, आजूबाजूला. तुझं भवती म्हणजे तुझ्या भोवताली, आजूबाजूला. दुसरा अवघड शब्द आहे वैभव, समृद्धी, माया, पैसा, संपत्ती, रसाळ, रसपूर्ण, मधुर म्हणजे सुखाची आसक्ती, सुखाने घेरले. काया, काया म्हणजे शरीर. आसरा, आश्रय, निवारा. विहार, विहार म्हणजे संचार. सामर्थ्याने, शक्तीने, बळाने. सरिता म्हणजे नदी. सागर म्हणजे समुद्र. कष्टाविन म्हणजे मेहनती शिवाय. कष्टाविन म्हणजे मेहनती शिवाय. परी, परी म्हणजे पण, परंतु. व्यथा, दुःख, वेदना. बिचारा, गरीब. बावरा, गोंधळलेला, बावरलेला. श्रमदेव, कष्टाचा ईश्वर. श्रमदेव, कष्टाचा ईश्वर. अवतरले, प्रकटले, आले. अवतरले, प्रकटले, आले. प्रसन्नता, टवटवीतपणा. प्रसन्नता, टवटवीतपणा. नटले, शोभले. नटले, शोभले. योग, घटना, प्रसंग. योग, घटना, प्रसंग. साजिरा, सुंदर, सुरेख. साजिरा, सुंदर, सुरेख. हे झाले शब्दार्थ. त्यानंतर आपण बघूया वाक्प्रचार व त्याचा अर्थ. आकाशी झेप घेणे. आकाशी झेप घेणे, मन ध्येयाकडे उंच झेपावणे. आकाशी झेप घेणे म्हणजे मन ध्येयाकडे उंच झेपावणे. विहार करणे. विहार करणे, विहरणे, संचार करणे. विहार करणे, विहरणे, संचार करणे. फळ मिळणे. फळ मिळणे, कार्य यशस्वी होणे. फळ मिळणे, कार्य यशस्वी होणे. गोंधळून न जाणे. गोंधळून जाणे, गडबडून जाणे. जीव बिचारा होणे. जीव बिचारा होणे, गोंधळून जाणे, गडबडून जाणे. घामातून मोती फुलणे. घामातून मोती फुलणे म्हणजे कष्टातून फळ मिळणे. जीवनात योग येणे. जीवनात योग येणे म्हणजे आयुष्यात सुखकारी घटना घडणे. आयुष्यात सुखकारी घटना घडणे. हा झाला वाक्प्रचार व त्याचा अर्थ. आता बघूया कवितेचा भावार्थ. कवितेचा भावार्थ. त्यामध्ये कवितेच्या ओळी. आकाशी झेप घेरे पाखरा. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. या दोन ओळी, या दोन ओळीचा आपण अर्थ पाहूया की काय होतो. लौकिक, लौकिक विनाशी गोष्टीमध्ये गुंतलेल्या मनाला मोलाचा उपदेश करताना कवी म्हणतात, हे पाखरा, हे पाखरा, तू ध्येय पूर्तीसाठी आकाशात उंच भरारी मार. हे पाखरा, तू ध्येय पूर्तीसाठी आकाशात उंच भरारी मार.
सत्ता संपत्ती याने वेढलेल्या सोन्याच्या या पिंजऱ्याचा, सत्ता संपत्ती यांनी वेढलेल्या या सोन्याच्या पिंजऱ्याचा मोह तू सोडून दे. हा जो तुझा सत्ता संपत्ती यानं वेढलेला जो हा सोन्याचा पिंजरा आहे ना, या सोन्याचा पिंजरा तू सोडून दे. माझ्याकडे सत्ता आहे, माझ्याकडे संपत्ती आहे, याने जे तुझा हा सोन्याचा पिंजरा आहे ना, हा सोन्याचा पिंजरा वेढलेला आहे, तो सोन्याचा पिंजरा सोडून दे. हा सोन्याचा पिंजरा तुझ्या इच्छांच्या सफलतेला घातक आहे. लक्षात ठेव, हा जो सत्ता संपत्तीचा जो तुझा सोन्याचा पिंजरा आहे ना, तो सोन्याचा पिंजरा तुझ्या इच्छांच्या सफलतेला, तुझ्या ज्या इच्छा असतील त्या सफलतेला तो घातक आहे, तो घातक आहे. त्यामुळे तुझा हा जो सत्ता संपत्तीचा जो सोन्याचा पिंजरा आहे, तो सोन्याचा पिंजरा सोडून दे. त्यानंतर ते म्हणतात, या पिंजऱ्याचा त्याग करून यशाच्या शिखराकडे झेप घे. अरे हा सोन्याचा जो पिंजरा म्हणतोय ना तू, सत्ता संपत्तीचा, या पिंजऱ्याचा त्याग कर आणि त्याग करून यशाच्या शिखराकडे झेप घे. यशाच्या शिखराकडे झेप घे. तुझा जो हा सत्ता संपत्तीचा पिंजरा आहे ना, हा पिंजरा सोडून दे आणि त्याचा त्याग कर. त्याग करून त्या यशाच्या शिखराकडे झेप घे. पारतंत्र्याचा त्याग करून, पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचा आनंद घे. अरे ही सत्ता संपत्ती एक पारतंत्र्य आहे, सत्ता संपत्ती ही पारतंत्र्य आहे. त्या पारतंत्र्याचा त्याग कर आणि त्या स्वातंत्र्याचा आनंद घे, यशाची भरारी घे, यामधून बाहेर. हा सोन्याचा पिंजरा आहे, या सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर निघ, कारण तू त्यामध्ये गुरफटलेला आहे, सत्ता संपत्तीमध्ये गुरफटलेला आहेस आणि तो तुझा सोन्याचा, त्या सोन्याच्या पिंजऱ्याचा तू त्याग कर. अरे ते पारतंत्र्य आहे, त्या पारतंत्र्याचा त्याग कर आणि पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचा आनंद घे, यशाची भरारी घे. जगदीश केबुलकर यांनी पारतंत्र्यात खितपत पडलेल्या पाखराला, म्हणजेच पारतंत्र्यात खितपत पडलेल्या पाखराला म्हणजेच माणसाच्या या परावलंबी मनाला मोलाचा संदेश दिलेला आहे, एक मोलाचा उपदेश केलेला आहे. पारतंत्र्यात जो माणूस गुंतलेला आहे त्या पाखराला म्हणजेच माणसाला, परावलंबी त्या मनाला मोलाचा संदेश दिला, त्या माणसाला मोलाचा संदेश दिलेला आहे की स्वातंत्र्याचे मोल समजावून सांगितलेले आहे की तू पारतंत्र्यामध्ये आहेस, त्या सत्ता संपत्तीच्या मोहामध्ये आहेस, त्यामधून बाहेर निघ, त्या पारतंत्र्यातून बाहेर निघ, त्याचा त्याग कर आणि स्वातंत्र्याचा उपभोग घे, असे जगदीश केबुलकर आपल्या त्या 2 ओळींमध्ये सांगतात की आकाशी झेप घे रे पाखरा, सळी सोडी हा सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घे, सोडी हा सोन्याचा पिंजरा, या सत्ता संपत्तीचा त्याग कर, हा सोन्याचा पिंजरा सोडून दे आणि आकाशामध्ये उंच यशाची भरारी घे. प्रस्तुत ओळीचा अर्थ असा यामध्ये पाखराला आकाश भरारी घेण्याचं आवाहन केलं आहे. वैभव, सत्ता, संपत्ती हा लौकिकातील सोन्याचा पिंजरा आहे. त्यात अडकलेल्या जीवाची गती खुंटते, त्याच्या जीवनात प्रगती होत नाही आणि सुख सोयीमुळे कर्तृत्व थांबतं. जर सुख सोयी घरामध्ये आल्या की त्यामुळे माणसाचं कर्तृत्व थांबतं, तो काहीही करायला मागत नाही, त्याला काही करावं असं वाटत नाही, कारण सत्ता संपत्ती घरामध्ये आहे. मग मी काय करावं, मी का करावं, आता मला काही कमाविण्याची आवश्यकता नाही, असा तो त्या मोहामध्ये अडकून जातो. तरी संपत्ती असेल, सत्ता असेल, तर त्याला पुन्हा काही कमावण्याची किंवा काही कर्तृत्व करण्याची त्याला काही इच्छा वाटत नाही. म्हणून हा जो सोन्याचा पिंजरा आहे, सत्ता संपत्तीचा, हा सोन्याचा पिंजरा सोडून दे आणि या पिंजऱ्यातून बाहेर बघ. जग किती सुंदर आहे, या स्वतंत्र जगामध्ये जग आणि त्यामध्ये यश संपादन. आपलं प्रगतीचं एक पंख, प्रगतीचे पंख उंच उडू दे. तू फक्त त्या घरच्या सत्ता आणि संपत्तीमध्ये त्यामध्ये चढून जाऊ नकोस, तेथेच अडकू नको. त्या सोन्याचा पिंजरा आहे, त्या पिंजऱ्यातून बाहेर. म्हणून हा सोन्याचा पिंजरा सोडून ध्येयाच्या मोकळ्या उंच आकाशात तू झेप घे, असं ते माणसाला सांग. अशा प्रकारची एक आत्मिक शिकवण
अशा प्रकारची एक आत्मिक शिकवण या ओळीमधून प्रत्येकाला येते. बघा ते म्हणतात, आकाशी झेप गेले पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, ही सत्ता संपत्ती ही काही काळ टिकणारी आहे. यामधून बाहेर निघ, हा सोन्याचा पिंजरा आहे, त्याचा त्याग कर आणि बाहेर स्वतंत्रपणे आपलं जीवन जग. यशाची शिखर पार कर, तरच तू यशस्वी होशील. नाहीतर या सत्ता संपत्तीमध्ये गुरफटून जाशील आणि त्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये गुरफटून गेल्यानंतर तुझ्या कर्तृत्वाला काहीही महत्व राहणार नाही. अशी ही शिकवण या दोन ओळीमधून आपल्याला मिळते. पुढे काय म्हणतात बघा, त्याच्या पुढच्या ओळी पाहूया. तुझं भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. तुझं भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसा. बघा, फळ तुझं भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसा. या चार ओळींचा अर्थ काय होतो बघा. आता तू मोह माया, पैसा, या संपत्ती याच्या गराड्यात आहेस. बघा ते म्हणतात, आता तू मोह माया, पैसा, संपत्ती यांच्या गराड्यात घेरलेला आहेस. तुझ्या घरामध्ये संपत्ती आहे, सत्ता आहे, पैसा आहे, तू त्यामध्ये घेरलेला आहेस, त्या गराड्यामध्ये घेरलेला आहेस. त्या गराड्यातून बाहेर निघ. तुला सुखाचे फळ खायला मिळते आहे, तुझ्या घरामध्ये सगळे आहे, तुला सुखाचं फळ खायला मिळतंय. तुझं शरीर या लौकिक सुखाला लालचावलेलं आहे. तुला वाटतं की आहे सर्व गोष्टी, मग आता काय करायचं, कष्ट कशाला करायचे, आणि त्यामुळे तुझं ते शरीर या लौकिक सुखाला थोडं लालचावलं आहे. या सुखात तू लोळतो आहेस, पण हे सुख किती काळ टिकेल, किती काळ टिकेल, या सुखाचा आश्रय लवकर संपेल. ही संपत्ती, सत्ता ही काही काळ टिकणारी आहे. त्यानंतर काय, हा विचार कर. या सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर निघ, हे लवकर संपणार आहे. या सुखाचा आश्रय लवकर संपेल. हे वेड्या मना, तू जरा बाहेर निघ, तू जागृत हो. तात्पुरत्या सुखाचा, तात्पुरतं सुख आहे, तू त्याग कर. मोह माया, संपत्ती यांच्या लोभात माणूस गुरफटला की त्याची फसगत होते. बघा, मोह आहे, माया आहे, पैसा, संपत्ती, माणूस गुरफटला याची 100% फसगत होते. कारण तो तेथेच गुंततो. त्याच्याकडे थोडस वैभव असेल, सत्ता असेल, संपत्ती असेल थोडी, आणि गुरफटला की त्याची नक्कीच फसगत. प्रगती खुंटते, ते फळ रसाळ, प्रगती खुंटते, तो काहीच करावंसं वाटत नाही, त्याला काहीही प्रयत्न करावेसे वाटत नाही, तो आळसी बनतो. त्याला काही यश संपादन पुन्हा करावं असं वाटत नाही. ते त्याला ते सुख थोडस रसाळ वाटतं, छोट थोड्या पुरतं आहे, पण ते सुख नाशिवंत आहे. हे सुख फार काळ टिकणार नाही. तुम्ही काहीच करणार नाही आहे, तेच जर उपभोगत असाल तर तो एक सोन्याचा पिंजरा आहे. त्या सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर निघ. जग खूप मोठं आहे, स्वतंत्रपणे जग, आपलं यश स्वतः संपादन कर, स्वावलंबी बन, असं कवी जगदीश खेबुडकर म्हणतात. या सुखाला लालसा प्राप्त म्हणून यातून जागृत सुखाचा आश्रय घेऊ नकोस. म्हणून ते असं म्हणतात की हे जे सुख आहे हे तुला छोटस आहे, थोड्या काळापुरतं आहे, तात्पुरतं आहे. हे तात्पुरतं सुख तू सोडून आपलं स्वतःच काहीतरी व्यक्तिमहत्व निर्माण कर, स्वतःच कार्य कर, कर्तृत्व कर. ही थोडी संपत्ती आणि सत्ता तुझी फार काळ टिकणारी नाहीये. हा सोन्याचा पिंजरा सोडून बरारी घे. अशा प्रकारे या ओळीतून कवींनी सुखाची लालसा असलेल्या माणसांना लौकिक संदेश असा दिलाय. ते म्हणतात की यामधून बाहेर निघावं लागेल, स्वतःच काहीतरी कर्तृत्व करून दाखवावं लागेल, आणि तरच तुझं नाव होईल. अन्यथा तुझी सत्ता संपत्ती ही काही काळापुरती आहे, ती संपणार आहे.
पुढच्या ओळीमध्ये काय म्हणतात बघा, तुझं पंख दिले देवाने, तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागर, दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागरा. या 4 ओळींचा अर्थ काय असतील, किती सुंदर असा ओळी आहेत आणि त्या ओळींचा आपण अर्थ बघूया. जगदीश केबुलकर यांनी लिहिलेली ही कविता अतिशय सुंदर अशी कविता, माणसाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे नेणारी ही कविता. आपण आपल्या सत्तेमध्ये संपत्तीमध्येच गुरफटून जातो, आपल्याला पुन्हा काहीच करावंसं वाटत नाही. म्हणून जगदीश केबुलकर म्हणतात, बाबा हा सोन्याचा पिंजरा आहे, हे पारतंत्र्य आहे, या पारतंत्र्यातून बाहेर निघ, स्वतःच जग जग, आपलं स्वतःच जग आहे ते जग, आणि स्वतःच्या जगामध्ये आपलं काहीतरी कर्तृत्व करून दाखव. तू पाखरा, ईश्वराने तुला उडण्यासाठी पंख दिले आहेत. ते माणसाला म्हणतात, अरे तुला यश संपादन करण्यासाठी, यशस्वीतेची भरारी मारण्यासाठी तुला पंख दिलेले आहेत. पंखातील बळाने तू आकाश मुक्तपणे संचार कर, म्हणजे यशस्वीता साध्य. जमिनी लगत असणारे डोंगर, दऱ्या, हिरवी रानं, नद्या, समुद्र, वारे, समुद्र सारे अडथळे ओलांडून दिशांच्या पार जा. हे नदी नाले, दर्या, डोंगर, हिरवी रानं, समुद्र, हे सारे अडथळे ओलांडून तू दिशांच्या पार जा. स्वतःच्या क्षमतेवर, स्वतःच्या क्षमतेवर, स्वतःच्या सामर्थ्यावर अढळ असा विश्वास ठेवावा आणि त्या विश्वासावर दमदार पावले टाकत पुढे जावं. आपण काहीतरी केलं पाहिजे, फक्त सत्ता संपत्तीमध्ये गुरफटून जाऊ नये, काहीतरी कर्तृत्व आपलं असलं पाहिजे, असं काहीतरी करावं, असं जगदीश केबुलकर आपल्या कवितेच्या ओळींमध्ये सांगतात. ध्येयाकडे आपण पोहोचणारच, ध्येयाकडे आपण पोहोचणारच याची मनोमन खात्री बाळगावी. मनाने स्वतः सांगावं की नाही, मी यशस्वी होणार आहे, मला काहीतरी करायचंय, ही एक इच्छा मनामध्ये असली पाहिजे. तात्कालिक मोहाच्या गोष्टीमुळं त्यामध्ये गुंतून पडू नये. हा एक मोह आहे, या मोहातून बाहेर निघावं आणि काहीतरी करून दाखवावं, ही एक हिंमत जुडली पाहिजे आणि ध्येयपूर्तीच्या मागे लागलं पाहिजे. स्वतःच्या मनाला मुक्त असं स्वतंत्र ठेवावं, मनाला स्वतंत्र ठेवावं, मुक्त ठेवावं आणि मनाला सांगावं की मला स्वतंत्र विहार करायचा आहे, मला काहीतरी स्वतःच करायचं आहे. आणि असं समजून त्या सोन्याच्या पिंजऱ्यातून, त्या सत्ता संपत्तीतून बाहेर निघायचं. सुखलोलुपतेमध्ये मनाला अडकू देऊ नये, स्वतंत्र महत्व ओळखले पाहिजे. आणि या कवितेतून त्यांनी असं व्यक्त केलेलं आहे. या 4 ओळीतून ते असं सांगतात की तू स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण कर आणि या सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर पड. पुढच्या कवितेच्या ओळींमध्ये ते काय म्हणतात बघा, कष्टाविन फळ ना मिळते, कष्टाविन फळ ना मिळते, तुझं कळते परी ना वळते. तुला कळतंय, परी ना वळते, हृदयात व्यथा ही जळते, व्यथा दुःख, हृदयात व्यथा ही जळते, हा जीव बिचारा होई बावरा, हा जीव बिचारा होई बावरा. 4 ओळी किती बघा, किती सुंदर अशा त्या ओळी लिहिलेल्या आहेत. त्या सुंदर ओळी बघा, कष्टाविन फळ ना मिळते, कष्ट केल्याशिवाय कोणतंही फळ मिळणार नाहीये. तुझं कळते परिणाम, त्याला तुला कळतंय की कष्ट केल्याशिवाय फळ मिळणार नाही, पण तुला ते समजत नाहीये. हृदयात व्यथा ही जळते, व्यथा दुःख हे जळते, का जीव बिचारा होई बावरा. हा जीव का बिचारा असा बावरा होतोय, कावरा बावरा का होतोय, आपण असं स्थिर का राहत नाहीये. कवितेच्या ओळीचा अर्थ काय सांगतात बघा. कवी म्हणतात, कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही, कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही आणि आयते कोण सुख मिळत नाही. हो, आयत कुणी देत नाही आणि आयत कुणालाही सुख मिळत नाही. आयत सुख मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल तर ते थोड्या काळापुरतं असतं आणि मग येणारं दुःख जे असेल ते दुःख पचवण्याची हिंमत आपल्यामध्ये असली पाहिजे. त्यासाठी अपार मेहनत करावी लागते. जर आपल्याला सुख प्राप्त करायचं असेल आणि यशस्वीता जर प्राप्त करायची असेल तर त्यासाठी मेहनत करावी लागते.
हे तुला समजते, पण कृतीमध्ये, आचरणात, वागणुकीमध्ये येत नाही. तुझ्या कृतीमध्ये दिसत नाही, तुझ्या आचरणामध्ये दिसत नाही, तुझ्या वागणुकीमध्ये हे सगळं येत नाही. तू फक्त त्या सत्ता आणि संपत्तीमध्येच गुरफटून पडलेला आहेस, त्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्येच तू अडकलेला आहेस. त्यामुळे तुझे मनातल्या मनातच जळत राहते, दुश्मतच राहते. आणि स्वातंत्र्याची ओढ तर आहे, पण त्याची पूर्तता होत नाही. त्यामुळे तुझा जीव बिचारा असा कावरा बावरा होतोय, कासावीस होतो आहे. बघा, माणसाने कष्टावर, प्रयत्नावर विश्वास ठेवला पाहिजे. माणसाने कष्टावर, प्रयत्नावर विश्वास ठेवला पाहिजे. असेल हरी तर देईल खाटल्यावर, असेल हरी तर देईल खाटल्यावरी. देव तुम्हाला काय आणून देणार नाहीये, तुम्ही याला बसून कुणीही देणार नाही. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, कष्ट घ्यावे लागतील. असेल हरी तर देईल खाटल्यावरी, नाही देणार. तुम्हाला स्वतःला काहीतरी कर्तृत्व करून दाखवावं लागेल. स्वतःच्या कर्तृत्वावर आपलं स्वतःचं नाव, प्रसिद्धी करावी लागेल. पण हा हरी तुम्हाला बसल्या बसल्या खाटल्यावर देणार नाही. असेल हरी तर देईल खाटल्यावरी, असं मानू नये. नशिबानं काही मिळत, नशिबाने काहीही मिळत नाही. प्रयत्नाने आपण आपले नशीब घडवत असतो. आपण म्हणतो नशिबात नसेल, नाही, नशिबाने काही मिळत नाही. आपण प्रयत्न करा, प्रयत्न केल्याच्या नंतर आपोआप आपलं नशीब आपल्याला घडवता येतं. जगदीश खेबुडकर आपल्या कवितेच्या ओळींमध्ये किती सुंदर बोलतात बघा, की नशीब हे आपोआप येत नसतं, तुम्ही प्रयत्न करत राहा आणि प्रयत्न करत राहा. यशस्वीता नक्कीच तुम्हाला प्राप्त होणार आहे, आणि ती यशस्वीता प्राप्त झाली म्हणजे तुम्ही नशीब घडवलं असं समजा. म्हणून आयतं बसून मिळणारं नशीब नाही आहे. हे नशीब जर मिळवायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न, कष्ट, श्रम घ्यावेच लागतात. त्याशिवाय आपलं नशीब आपल्याला घडवता येईल. तसेच केवळ देहाला तृप्त करणारी सुख महत्वाची नसतात. फक्त काय थोड्या काळापुरतं देहाला सुख देणार एवढं सुख महत्वाचं नाही. पुढे म्हणतात ती तात्पुरती असतात. हो, ही जी सुख संपत्ती आहे ना, ती थोडी तात्पुरती आहे, त्या चिरकाल टिकणाऱ्या नसतात. आपल्या प्रयत्नानं गगनात भरारी मारली पाहिजे, आपले प्रयत्न केले पाहिजे, यशाची शिखर गाठली पाहिजे, आणि त्यासाठी आपल्याला ध्येयपूर्ती महत्वाची असते. आपण ध्येयाला पेटलं पाहिजे, आणि या ध्येयाला पेटलो तरच त्या गगनचुंबाला आपण जाऊ शकतो, गगन भरारी घेऊ शकतो. त्यासाठी खरं सुख असतं, आणि असा संदेश या कवितेच्या ओळीतून कवी देतात. म्हणतात की तुम्ही प्रयत्न करत राहा, प्रयत्न केल्याने एक दिवस यश 100% तुम्हाला मिळणार आहे. आणि मग हे यश म्हणजेच तुमची गगन भरारी आहे, आणि ही गगन भरारी घेण्यासाठी तुम्हाला ध्येयाला पेटलं पाहिजे. असं या 4 ओळींचा किती सुंदर असा अर्थ जगदीश खेबुडकरांनी सांगितलेला आहे. त्याच्यानंतरच्या ओळी आहेत, घामातून मोती फुलले, घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. बघा, ते म्हणतात की घामातून मोती फुलले म्हणजे कष्ट केल्याने मोती फुलले आहेत, आनंद उत्सव साजरा करता येतो. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. श्रमदेव म्हणजे कष्ट केलं, आणि या कष्टाचं फळ ते घरी अवतरलं आहे, धन धान्य घरी आलेलं आहे, घर प्रसन्नतेनं असं नटलं आहे. आणि हा योग जीवनी आला साजिरा, कारण श्रम केले, आणि या श्रमामुळेच हे सगळं प्राप्त झालंय. या 4 ओळींचा अर्थ काय सांगतात बघा जगदीश खेबुडकर, किती छान अशा त्यांनी लिहिलेल्या या कविता. आणि या कवितेच्या ओळी माणसाला प्रयत्न करायला लावणारी ही कविता, माणसाला काहीतरी करून दाखवावं अशी वाटणारी ही कविता. जो खरंच आळसामध्ये आहे ना, त्याला आळसाला झापड त्याची आळसाची बाहेर निघावी, आणि त्याने ह्या जगाकडे बघावं आणि काहीतरी करून दाखवावं अशी सांगणारी ही कविता. काय म्हणतात बघा, घाम गाळला की शेतात मोती पिकतात. मोती पिकतात म्हणजे शेतामध्ये धनधान्य येतं, पिके बहरतात. हा श्रमरूपी ईश्वराचा चमत्कार आहे. हा श्रमरूपी ईश्वराचा चमत्कार आहे. श्रमरूपी ईश्वर म्हणजे तुम्ही केलेले काबाड कष्ट, तुम्ही केलेले कष्ट, तुम्ही श्रम,
आणि हे श्रम केले की आपोआप आपल्याला यश मिळतं, धन धान्य हे मिळणारच आहे. शेतकरी जेव्हा काबाड कष्ट करतो तेव्हा त्याचं ते श्रम वाया जात नाही, त्याला नक्कीच त्यामधून धनधान्य प्राप्त होतं. कष्ट करून घरात येणारं धान्य म्हणजेच श्रमदेवाने घरात होणारं आगमन आहे. या श्रमदेवाचं घरात होणारं आगमन आहे, त्यावेळी घरात समृद्धी प्रसन्नता होते. कष्ट केल्यामुळं असा सुखाचा गोड सुंदर असा प्रसंग आयुष्यामध्ये. हे आपण श्रम केलेले आहेत, कष्ट केलेले आहेत आणि हे श्रम कष्ट केल्यामुळं या सर्व गोष्टी प्राप्त झालेल्या आहे. घरामध्ये धनधान्य आलेलं आहे आणि मन असं प्रसन्नतेनं असं नटलं आहे. सुंदर असा प्रसंग त्या आयुष्यामध्ये येतो जेव्हा शेतकरी शेतामध्ये काम करतो, काबाड कष्ट करतो, राबतो आणि राबल्यानंतर जेव्हा त्याचं धन धान्याने त्याचं घर असं प्रसन्नतेनं भरतं तेव्हा त्याला तो मिळालेला आनंद हा गगनास मावेन असा, कारण त्याने केलेल्या त्या श्रमाचं त्या कष्टाचं चीज त्याला मिळालेलं आहे. मग जर त्या शेतकऱ्याने ठरवलं असतं की मी घरीच बसणार आणि माझ्या घरामध्ये धनधान्यांची रास येईल तर हा त्याचा चुकीचा गैरसमज आहे. त्यामुळे त्याने श्रम केले पाहिजे, श्रम देवाला अवतरवलं पाहिजे, कारण श्रम केल्यामुळेच त्याला धनधान्य मिळणार आहे. आणि हे प्रसंग असा हा आयुष्यामध्ये असा एक साजेसा असा येत असतो. हे जाणून घे व स्वातंत्र्याचे मोल सुद्धा जाणून घे की स्वातंत्र्य किती मोठं आहे. त्या पारतंत्र्याच्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये नको अडकून पडूस. सुंदर असं आपलं स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्याचा उपभोग घे, त्या स्वातंत्र्याचा उपभोग घे आणि काहीतरी कर्तृत्व करून दाखव. कवी जगदीश खेबुडकरांनी ही आकाशी झेप घे रे कवितेमध्ये माणसाला उपदेश करताना घर प्रसन्नतेने नटायचे असेल तर श्रमदेवाची पूजा केली पाहिजे. श्रमदेवाला पूजन केलं पाहिजे, तेव्हाच तुमचं घर प्रसन्नतेनं नटतं. घामातून मोती फुलतात आणि ते फुलवायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी श्रम करावे लागते. कोणतीही गोष्ट घर बसल्या मिळत नाही. दे रे हरीण काटल्यावरी असं होऊ शकत नाही. कोणतीही गोष्ट प्रयत्न केल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय मिळत नाही. घर बसल्या तर मिळतच नाही, त्यासाठी कष्ट करावे लागतात. असा चमत्कार होऊ शकत नाही. कष्टाशिवाय हा चमत्कार होणार नाही. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, कष्ट करावे लागतील, श्रम करावे लागतील, तरच हा मोठा चमत्कार घडेल आणि काहीतरी आपलं नशीब पालटेल. घर प्रसन्नतेने कसे नटले याची प्रतीती देणारा माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मला माझ्या आईसाठी थंडीमध्ये स्वेटर विणायचं होतं. मी अभ्यासाची व शाळेची वेळ सांभाळून फावल्या थोड्या वेळात 1 तास काढून कष्टाने स्वेटर विणले. ते आईला देताना तिच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू चमकले. तेच माझ्या कष्टाचे फळ. आईचा तो आनंद पाहून मला घर प्रसन्नतेने नटल्याचा व घामातून मोती फुलल्याचा या विधानाचा आशय कळला, अर्थ कळला. बघा, मला एक असं उदाहरण देतोय तुम्हाला की समजा उदाहरणार्थ आपण ठरवलं की थंडीचे दिवस आहेत आणि आईला एक स्वेटर विणून द्यावं आणि आपण आपली सगळी वेळ सांभाळून शाळेची याची सगळी वेळ सांभाळून आपण ते स्वेटर विणतो आणि जेव्हा त्या थंडीच्या दिवसांमध्ये तिला जी आवश्यकता आहे ती आवश्यक गोष्ट जर तिला करून दिली किंवा मिळवून दिली आणि ते स्वेटर जेव्हा तिला दिलं तेव्हा तिने स्वेटर घातल्यानंतर तिच्या डोळ्यातून जे आनंदाश्रू येतात ना, ते आनंदाश्रू म्हणजेच घर प्रसन्नतेनं नटलं. आणि आपल्या घामाचं काहीतरी चीज झालंय, आपल्या घामाचं काहीतरी चीज झालंय असं आपल्याला वाटतं. आणि तेव्हा तिच्या आनंदाचे अश्रू जे आपल्याला दिसतात ना, ते अश्रू म्हणजे आपल्या घामातून मिळालेला एक आनंद आहे, आपल्या श्रमातून मिळालेलं एक फळ आहे असं आपण समजतो. घर प्रसन्नतेने नटले याचा अर्थ सांगत असताना एक उदाहरण मी तुम्हाला दिलं. वरील ओळीमध्ये कवीने श्रमाचे महत्व सांगितले आहे आणि कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही असं सांगितलेलं आहे. अविरत प्रयत्न काबाड कष्ट करून जेव्हा शेतकरी शेतामध्ये कष्ट करतो तेव्हा त्याला मोठ्या प्रमाणात धान्य मिळतं. त्याच्या घामातून फूल फुलतात आणि श्रम केल्यानं धनधान्य त्याच्या घरी येतं. तेव्हा त्या श्रमाचं सार्थक होतं. जणू त्याच्या घरी श्रमदेव अवतरतात. स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवून कर्तृत्वाचे मोकळे आकाश ओळखता येते.
आणि ध्येयाकडे उंच भरारी घेता येते. परावलंबित्व सोडून स्वावलंबी व्हावे ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. अशा पद्धतीने स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवून यशाची शिखरे काबीज करायची असा संदेश देणारी ही कविता आहे. बघा, त्यांनी सांगितलंय की या पारतंत्र्यामधून बाहेर निघ, स्वतःच असं काहीतरी अस्तित्व निर्माण कर. ही सत्ता संपत्ती यापासून दूर जा, यापासून बाहेर स्वतःच काहीतरी कर्तृत्व करून दाखव. या सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर. जगदीश केबुलकर यांनी लिहिलेली ही आकाशी झेप घेरे पाखरा अतिशय सुंदर अशी ही कविता. प्रयत्न केल्याने आपल्याला यश प्राप्त होऊ शकतं असं या कवितेतून आपल्याला समजतं. बघा, यशाची शिखरं जर गाठायची असतील तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. मी प्रत्येक वेळी सांगत असतो कि क्षमा बुझकर भी जल सकती है, कश्ती तूफानों को टकरा कर भी गुजर सकती है, मासूम मत होने देना अपने इरादों को, तकदीर कभी भी बदल सकती है. हे सांगण्यामागचं कारण असं आहे की क्षमा बुझकर भी जल सकती है म्हणजे जर तुम्ही जरी तिला आग लावली आणि ती विझली तरीही तिला आपण तिला लावू शकतो, तिला पुन्हा आपण ज्वलत करू शकतो. आणि कश्ती तुफानांना टकरा कर गुजर सकती म्हणजे जर समजा आपल्यामध्ये जर अथक असे ध्येयपूर्ती असेल ना तर आपण प्रत्येक गोष्ट साध्य करू शकतो. आणि आपण आपलं यशाचं शिखर गाठू शकतो. आणि ते यशाचं शिखर जर गाठायचं असेल तर आपण ध्येय पूर्ण करण्याकडे निघालो. मला हे करायचंय, मला हे केलंच पाहिजे असं जेव्हा ठरवतो ना तेव्हा ते होतच. पण त्यासाठी जिद्द महत्वाची असते. ती जिद्द जर असेल तर आपण ह्या पारतंत्र्यातून बाहेर निघतो आणि त्या जिद्दीनं जेव्हा आपण काम करतो तेव्हा यश हमखास आपल्याला प्राप्त होतं. असं या जगदीश केबुलकरांनी आपल्या कवितेतून सांगितलं की आकाशी झेप घेरे पाखरा सोडी या सोन्याचा पिंजरा. सोडी या सोन्याचा पिंजरा हा मायेचा, सत्तेचा, संपत्तीचा, वैभवाचा पिंजरा आहे. त्यातून बाहेर स्वतंत्र असं जीवन जग असं या कवितेतून आपल्याला जगदीश केबुलकरांनी सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर अशी ही जगदीश केबुलकरांची कविता आज आपण पाहिली. आकाशी झेप घेरे, काहीतरी कर, प्रयत्न कर, यश तुझ्या पाठीशी आहे. अशी ही यांची जगदीश केबुलकरांची कविता आज आपण पाहिली. आकाशी झेप घेरे. आणि तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐकली त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.